नमस्कार. तर आज 6 जून. तुम्हाला माहितीच असेल की आज काय आहे. 352 सालापूर्वी शिवरायांचा रायगड येथे राज्याभिषेक झाला होता. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यांचा अजून एक राज्याभिषेक झाला होता. तर पहिला राज्याभिषेक 6 जून 1674 या साली झालेला असून महाराजांनी खास बनारसहून गागाभट नावाच्या प्रमुख ब्राह्मणाला बोलवले होते. सोहळा खूप थाटामाटात पार पडलं आणि हिंदवी स्वराज्याची खऱ्या अर्थाने स्थापना झाली आणि आपल्याला छत्रपती लाभले. तर यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिलं राज्याभिषेक वैदिक पद्धतीने पार पडलं आणि दुसरं तांत्रिक पद्धतीने. तर हे असे का घडले असावे हे जाणून घेऊया. तर असं मानलं जातं, पहिल्या राज्याभिषेकानंतर राज्यात बऱ्याचशा अशुभ घटना होऊ लागल्या, ज्याचे कारण एका तांत्रिक पंडित निश्चलपुरी गोस्वामी यांनी दिले. त्याने महाराजांना सांगितलं की पहिल्या राज्याभिषेकामध्ये काहीतरी कमतरता होती. आता ही गोष्ट शिवराज्याभिषेक कल्पतरू या साहित्यात दिली गेली आहे. या साहित्यामध्ये जिजाऊंचं निधन, काशीबाईंचं निधन आणि प्रतापगडावर लागलेली आग अशा बऱ्याचशा अशुभ घटनांचा उल्लेख आहे. तर त्या काळी असे मानले गेले की पहिले राज्याभिषेक अमंगल झाले, म्हणून महाराजांनी दुसरे राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने करायचे ठरवले आणि हा सोहळा 24 सप्टेंबर 1674 या साली पार पडला. तर अशी आहे महाराजांच्या 2 राज्याभिषेकांची गोष्ट. तुम्हाला जर अशी कुठची गोष्ट माहिती असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. जय शिवराय.